निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य जाहीर सभेला संबोधित केले। या सभेमध्ये एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भावनिक आव्हानांनी शायरी याद्वारे आपल्या सभेला चांगलेच खेचून पकडले। ओवैसी यांनी आपल्या खास शैलीत शायरीचा वापर करत शहराच्या वारशावर भाष्य केले। जोपर्यंत माझ्या डोळ्यात प्राण आहे तोपर्यंत शहरात अंधार होऊ देणार नाही, असे म्हणत त्यांनी मतदारांना साथ घातली। या सभेच्या निमित्ताने ओवैसी यांनी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांवर सडकून टीका देखील केली। मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र व राज्य सरकारला धारेवर देखील धरलं। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। यावेळेस ओवैसी यांनी जाहीर सभेमध्ये शहराच्या नामांतरावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी स्थानिक प्रश्नांना बगल दिली जात असल्याचा आरोप देखील केला। पिण्याचे पाणी, रस्ते आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकारने काय केले असा प्रखर सवाल देखील त्यांनी यावेळेस उपस्थित केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवैसी यांच्या सभेला कार्यकर्त्यांचा जनसागर ओसंडून वाहताना दिसत होता। ओवैसींचे भाषण ऐकण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने तरुण आणि समर्थक उपस्थित होते। सभेच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगर हा एमआयएम पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो। इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने येथे आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत। ओवैसी यांच्या या सभेमुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून येणाऱ्या निवडणुकीत याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमचे हक्क मागत आहोत आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत संघर्ष हा सुरूच राहील। निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरचा राजकीय पारा आज कमालीचा वाढला। एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आज शहरात विराट जाहीर सभा पार पडली। इस चमन को कभी सहरा नहीं होने दूंगा या शायरीने ओवैसींनी सभेची सांगता केली असली तरी त्यांच्या भाषणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली आहे। खासदार ओवैसी यांनी आपल्या भाषणात शेरोशायरीचा वापर करत भावनिक साथ घातली। माझ्या डोळ्यातील दिवे जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत शहरात अंधार होऊ देणार नाही, असे म्हणत त्यांनी आपली निष्ठा व्यक्त केली। केवळ धार्मिक राजकारण न करता त्यांनी शहराचा पाणी प्रश्न, रस्ते आणि रखडलेला विकास यावरून सत्ताधारी महायुतीवर टीकेची तोफ डागली। केंद्राच्या वक्फ कायद्यातील बदलाविरोधात त्यांनी कडाडून टीका करत मुस्लिम समाजाला संघटित होण्याचे आवाहन देखील केले। खासदार ओवैसी यांच्या या सभेने प्रस्थापित राजकीय पक्षांची झोप उडवली आहे। याचे मुख्य कारण म्हणजे या सभेत केवळ अल्पसंख्याक नव्हे तर वंचित आणि दलित समाजातील तरुणांची उपस्थिती देखील दिसून आली। यामुळे महाविकास आघाडीच्या, खास करून शिवसेना, उबाटा आणि काँग्रेस हक्काच्या वोट बँकेत खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ओवैसी यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुस्लिम मताचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे। याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसू शकतो तर अप्रत्यक्ष फायदा महायुतीला मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवताना दिसत आहेत। ओवैसींनी आपल्या भाषणात भाजपाला शत्रू क्रमांक 1 मानले असले तरी सेक्युलर म्हणून घेणाऱ्या पक्षांनी मुस्लिमांना केवळ वापर करून घेतल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं? खासदार ओवैसी यांच्या भाषणाने छत्रपती संभाजीनगरमधील मतांवरती काय परिणाम होताना दिसतोय का, हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या शहरातील, आपल्या भागातील, देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।